श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एका पानाचा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला एका झाडाचं पान जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे. दिवसभरामध्ये आपल्याला जो वेळ मिळेल तर त्या वेळेमध्ये आपण हा उपाय करू शकतो. त्याचप्रमाणे हा उपाय स्त्री, पुरुष, लग्न झालेले, लग्न न झालेले, विद्यार्थी, वृद्ध व्यक्ती कोणीही हा उपाय करू शकतात. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या काही इच्छा आहेत ज्या पूर्ण होत नाहीत. बऱ्याच दिवसापासून एखादी इच्छा अपूर्ण राहिलेली असेल किंवा अगदी कठीणातील कठीण इच्छा आहे ती पूर्ण होत नाही. काही आर्थिक समस्या आहेत, पैशासंबंधीच्या अडचणी आहेत, घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा येतो परंतु तो टिकत नाही, माता लक्ष्मी स्थिर नाही, वायफळ खर्च वाढत आहेत, घरामध्ये सततचे कलह, वादविवाद या गोष्टी आहेत ज्यामुळे मानसिक शांतता नाही. त्याचप्रमाणे घरामध्ये सततचं आजारपण असेल तर अशा कोणत्याही समस्येसाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो. मुलांची प्रगती व्हावी, त्यांना नोकरीमध्ये यश मिळावं किंवा मुले सतत हट्टीपणा करतात, किरकिरेपणा करतात, तर आपली जी मुले आहेत तर ती हट्टीपणा न करता शांत स्वभावाची व्हावीत यासाठी जरी आपण हा उपाय केला तरीसुद्धा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. आपल्या सोयीनुसार दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या उपायासाठी कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत तर एक लाल रंगाचं कापड लागणार आहे, 21 दुर्वा आणि आपल्याला एक झाडाचं पान म्हणजे काय तर जास्वंदीचं पान आपल्याला घ्यायचं आहे. आता हे पान घेताना लाल रंगाच्या जास्वंदीचंच आपल्याला पान घ्यायचं आहे, कारण लाल रंगाचं जास्वंदीचं फूल हे बाप्पांना प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला पिवळ्या, पांढऱ्या अशा जास्वंदीचं पान न घेता लाल रंगाच्या जास्वंदीचं पानच उपायासाठी घ्यायचं आहे, ज्यामुळे आपल्याला हवे तसे रिझल्ट जे आहेत तर ते लवकरात लवकर मिळतील. आता हे पान घेऊन घरी आल्यानंतर आपल्याला जेव्हा वेळ आहे तर तेव्हा देवघरासमोर बसा. ज्या ठिकाणी तुमचे गणपती बाप्पा आहेत त्यांच्यासमोर बसायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आहे, एक दिवा लावून घ्यायचा आहे. शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा लावा. दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायचं आहे. ऑलरेडी जर तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित असेल तर दुसरा दिवा लावण्याची गरज नाही. आपल्याला हा उपाय अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर लाल रंगाचं कापड जे आहे तर ते गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आपल्याला अंतरायचं आहे. जे पान आपण आणलेलं आहे तर ते पान आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये 4 थेंब गंगाजल आपल्याला टाकायचं आहे. गंगाजल असेल तर टाका, नसेल तर फक्त स्वच्छ पाण्याने ते पान धुवून घ्यायचं आहे. यानंतर थोडंसं कुंकू जे आहे तर ते आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे. आपण जेव्हा हे पान आणणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला त्या जास्वंदीची एक काडीसुद्धा आणायची आहे किंवा तुम्ही जी दुर्वाची काडी असते तर ती जरी आपण वापरली तरीसुद्धा चालेल. आता आपण कुंकू जे ओलं करून घेतलेलं आहे तर त्या कुंकवाच्या साहाय्याने या पानावरती आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे. आता इच्छा लिहिताना ती जास्त मोठी न लिहिता आपल्याला अगदी 1 ते 2 शब्दामध्ये ती इच्छा लिहायची आहे. जसं की घरामध्ये पैसा येत नाही तर तुम्ही पानावरती लिहायचं आहे पैसा किंवा धन लिहा किंवा आर्थिक स्थैर्य लिहा. नोकरीसाठी जर तुम्ही उपाय करत असाल तर नोकरी लिहा किंवा तुम्ही चांगलं आरोग्य लिहू शकता. तर अशी आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला फक्त 1 ते 2 शब्दामध्ये लिहायची आहे. मनासारखे जर मार्क्स मिळत नसतील आणि एखादा विद्यार्थी हा उपाय करत आहे तर शैक्षणिक प्रगती असं लिहा. नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल तर प्रमोशन लिहा. तर असं आरोग्य, संपत्ती, समाधान अशी कोणतीही इच्छा 1 ते 2 शब्दामध्ये आपल्याला लिहायची आहे. इच्छा जी आहे तर ती कोणाचंही नुकसान करणारी नसावी, म्हणजे इतरांचं वाईट करणारी इच्छा असेल तर गणपती बाप्पा ती इच्छा कधीही पूर्ण करणार नाहीत. त्यामुळे ही जी इच्छा असणार आहे तर ती कोणालाही नुकसान पोचवणारी नसावी अशी इच्छा आपल्याला लिहायची आहे. यानंतर या पानावरती ही इच्छा लिहून झाल्यानंतर ते जे पान आहे तर ते आपल्याला आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचं आहे. पानाचा देठ गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने ओंजळीमध्ये घ्यायचं आहे. आपली इच्छा गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून गणपती बाप्पांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपण जे लाल कापड अंतरलेलं आहे त्यावरती हे पान ठेवायचं आहे. त्यासोबत आपल्याला 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि एक दुर्वा घ्यायची. त्या 21 दुर्वामधील आपल्याला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे आणि त्या जास्वंदीच्या पानावरती ठेवायची आहे. दुसरी दुर्वा घ्यायची, गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आणि जास्वंदीच्या पानावरती ठेवायची. तर अशा आपल्याला 21 वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणत 21 दुर्वा जास्वंदीच्या पानावरती ठेवायच्या आहेत.
यानंतर आपल्याला हात जोडून बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि त्या लाल कपड्यामध्ये ते जास्वंदीचं पान आणि 21 दुर्वा आपल्याला गुंडाळायचे आहेत, म्हणजे पोटली आपल्याला बांधायची आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी पोटली आहे तर ती घेऊन जायचं आहे गणपती मंदिरामध्ये. आपल्या जवळपास जे गणेश मंदिर आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे. तेथे गेल्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत. सोबत तुम्ही जे जास्वंदीचं फूल आहे तर ते घेऊन जा, ते अर्पण करा. दुर्वा तुम्ही एक्स्ट्राच्या 21 दुर्वा घेऊ शकता, त्या अर्पण करू शकता. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करू शकता. तर अशा प्रकारे मंदिरामध्ये बाप्पांची पूजा करायची आहे आणि आपण जी सोबत पोटली नेलेली आहे तर ती बाप्पांच्या चरणावरती आपल्याला ठेवायची आहे आणि 2 मिनिटं आपल्याला ती पोटली तेथेच राहू द्यायची आहे. आपल्याला पुन्हा एकदा बाप्पांना आपली इच्छा सांगायची आहे, प्रार्थना करायची आहे की अमुक अशी इच्छा पूर्ण व्हावी. त्यानंतर ती जी पोटली आहे तर ती आपल्याला उचलायची आहे आणि आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. घरी आल्यानंतर आपल्याला ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. मुलासंबंधी इच्छा असेल तर मुलाच्या टेबलमध्ये ठेवायची आहे. तर अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आपल्याला हा उपाय करायचा आहे. पुढच्या संकष्टीला काय करायचं, या पोटलीतील जे पान आहे, दुर्वा आहे तर त्या निर्माल्यमध्ये विसर्जित करायच्या. पुन्हा नवीन पान घ्यायचं आहे, पुन्हा नवीन दुर्वा घ्यायची आहेत. कापड जे आहे तर हेच वापरायचं आहे आणि पुन्हा अशाच प्रकारे आपल्याला पोटली तयार करून ठेवायची आहे. तर असा उपाय आपण 4 ते 5 संकष्टी चतुर्थीला जर सलग केला तर आपल्या ज्या मनोकामना आहेत, इच्छा आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होत असतात.